श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुमचे मन शांत होईल आणि जीवनातील सर्व प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमचे सर्व प्रश्न सुटतील आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत की बाळांनो, निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व काही मी तुला देणार आहे. म्हणून नशिबाने जरी साथ सोडली असेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम राहिला पाहिजे आणि स्वामींचं वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तुम्ही ध्यानात ठेवून जीवनात चांगला प्रवास पुढे करू शकता. आणि स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही आणि कधीच तुम्हाला प्रसादही देणार नाही. म्हणून तुमचा व्यवहार कधीही चांगला असला पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधीच घाबरू नका, कारण देव तुमच्या पाठीशी असतो. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल आणि अनुभव तुमच्याकडे आलेला असेल. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून नक्की सुरुवात करा. तुम्हाला त्यात यश हे मिळणारच आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून आपल्याला फक्त समाधानी राहणं गरजेचं आहे. जेवढं जास्त तुम्ही समाधानी राहाल तेवढं जास्त सुख हे तुमच्या पदरात पडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाही आणि कधीही तुम्हाला फसवूही शकत नाही. म्हणून जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही ना, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. तो प्रत्येक माणसाला जेवण देतो आणि कोणत्याही माणसाला तो देव कधी भुके ठेवत नाही. प्रत्येक माणसाला पोटभर जेवण अन्न हे दररोज मिळतच असतं. मग तो किती गरीब असो वा किती श्रीमंत असो. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर जर आपण त्याला लावला ना, तरी आपली ही बोटे ही सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस हा चांगल्या प्रकारे त्यानुसार जात असतो आणि आपण चांगल्या पद्धतीनेच दुसऱ्यांशी बोलले पाहिजे आणि दुसऱ्यांना वागणूक दिली पाहिजे. जशी आपण दुसऱ्यांना वागणूक देऊ, जसं त्यांच्याशी वागू, जसं बोलू, तसंच आपल्यासोबत घडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपली कर्म ही चांगल्या प्रकारे आपण पार पाडायचे आणि कोणाचं मन कधी दुखवू नका. नको हो सुदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि आपल्या विश्वासामध्येच स्वामी बसलेले असतात आणि स्वामी म्हणतात, बाळा तू विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. नक्कीच मी तुला साथ देईन. पण तू जर उठणारच नाही आणि तू म्हणशील मला इथेच पाहिजे, तसं कधीच होणार नाही आणि तसं कधी कोणाला मिळालं देखील नाही. तुला कर्म हे करावेच लागतील, फक्त त्यात मी तुला मदत करणार आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना, तिथे माणसांची कमी नसते. म्हणून माणुसकी ही जपायलाच हवी आणि प्रत्येकाला तुम्ही सांगायला हवं की माणुसकी तुम्ही जपाच. म्हणून कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत राहिली आहे की नाही, हे नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. आणि अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, ही सर्व खरं नात्याची लक्षणं आहेत. आणि असंच खरं नातं आपण प्रत्येकाशी जोडलं पाहिजे. मग तो आपला जवळचा असो किंवा मग लांबचा असो. नक्कीच स्वामींनाही चांगलं वाटतं आणि स्वामी आपल्या पाठीशी असतात. कारण आपलं मन हे निर्मळ असतं आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. कारण त्याच हाताने आपण त्या माणसाची मदत करत आहोत आणि स्वामींनीच आपल्याला त्या माणसाची मदत करायला पाठवलं आहे. कारण कोणी ना कोणी माणूस येऊन तुमचीही मदत एक दिवस करून जाणार आहे आणि ते आपण समजू की स्वामी रूपात तो माणूस आपल्या मदतीला आला होता. तसेच तुम्हाला सुद्धा एखाद्या माणसाला मदत करायला स्वामीच पाठवत असतात आणि स्वामीच तुम्हाला उत्तेजित करत असतात. म्हणून कधीही कोणाला मदत करण्यापूर्वी कोणताही विचार करू नका, मदत करून टाका. स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. म्हणून कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही.
आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज कधी राहत नाही. म्हणून प्रत्येकालाच तुम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत जा. कोणी दुःखी झाले तर तुमचा आत्माही दुःखी होऊन जाईल आणि तुम्हालाही भरपूर दुःख तुमच्या वाट्याला येऊ शकेल. म्हणून आयुष्यात स्वामी आले, मन आपले स्वामीमय झाले, मनाची आपली भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही. स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीही दिसत नाही आणि कोणीही आपल्या मदतीला येत नाही. तेव्हा स्वामी आपल्या मदतीला धावून येतात आणि स्वामींवर आपण निर्मळ मनाने विश्वास ठेवायला हवा. म्हणून अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात की वाईट आहात. म्हणून तुम्ही नक्कीच अहंकार कधी बाळगायचा नाही, कारण अहंकार हा शेवटी मातीत मुरत असतो. आणि गर्वही कधी करू नका, कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते, हे तुम्ही ऐकलेच असेल. म्हणून ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण नक्कीच तुम्हाला सोडून जाईल. म्हणून त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना मिळत जातील आणि नक्कीच मिळणार सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात कोणत्याही मागे धावू नका आणि तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत ही नक्की शून्य होत असते आणि आपली किंमत कुणालाही राहत नसते. म्हणून कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन आपण कर्म केले पाहिजे. कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम आपल्याला ह्या बदलू शकत नाही, पण कर्माचा सिद्धांत कधी बदलत नाही. उशिराच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि ते प्रत्येकालाच मिळत असते. कोणी श्रीमंत असो की कोणी गरीब असो, तिथे कोणाचा वशिला चालत नाही. प्रत्येकालाच त्या कर्माचे फळ हे भोगावेच लागत असतं. म्हणून जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हा त्याच स्टेजला बघायला तुम्हाला आतुर आहे, पण तुम्ही जर वर गेले तर त्याची नक्कीच जळत असते आणि तुम्ही खाली गेलात तर तो हसत देखील असतो. म्हणून तुम्ही तुमचं ठरवायचे आणि कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देणार आहेत हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात राहूही शकत नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे तुमच्या हाताने करायला लागतील. फक्त त्या प्रयत्नांना यश द्यायचे काम आपले स्वामी महाराज करतील आणि स्वामी महाराज तुम्हाला यश निश्चित देतील आणि ते त्यांच्या हातात आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करून तुम्ही कामाला सुरुवात करायची. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि 100% मिळेल. म्हणून किती दिवसाचे आपले आयुष्य असते. आज तुमचं आयुष्य आहे, उद्या नसणार आहे. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. आणि उद्या आपण 10 वर्षाचा विचार करतो आणि एवढं मोठं घर आपण बांधत असतो, पण आपण उद्या जगू की नाही हे आपल्याला माहिती नसतं. पण आपलं सगळं जीवन असंच चालत राहणार आहे. म्हणून हसून खेळून जगा आणि आपण प्रत्येकाला हसवायला शिका. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या येऊ द्या, स्वामी तुमच्या नावातच सर्व समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला मिळतच राहणार आहे. आणि स्वामींच्या चरणाशी एकदा आम्ही मस्तक टेकवले की सर्व प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत असते आणि ते उत्तर प्रत्येक कोणता तरी व्यक्ती आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला देऊन जात असतो आणि ते स्वामी रूपाने देत असतात. म्हणून ठरवलं आणि लगेच झालं असंच कधीच होत नाही. थोडा संयम ठेवावा लागतो. कष्टाने हाल होतील पण हार नाही होणार एवढं मात्र निश्चित. आणि आपण चांगले काम करत असू, चांगल्या कामात कोणालाही हार होत नाही. आज ना उद्या ते मिळेलच आणि मिळणारच आहे यावर फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून समतोल मन जर तुमचं असेल तर त्यासाठी कोणतेही व्रत या जगात नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख या जगात नाही आणि लोभासारखा कोणताही आजार आणि दयेसारखी कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून तुमचं मन हे नेहमी समतोल ठेवा आणि तुमच्या जीवनाशी तुम्ही समाधानी नक्कीच असले पाहिजे आणि तुमच्याकडे लोभ हा अजिबात नसला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही प्रत्येकावर दया करायला शिका, कारण दया कराल तर ते पुण्यात नक्कीच तुमचं कन्वर्ट होऊन जाईल आणि ते पुण्य तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार आहे. म्हणून कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव विजय हा सत्याचाच होतो आणि सत्याचाच विजय शेवटपर्यंत होणार आहे. म्हणून खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे आपल्याला येत असते. म्हणून स्वामी ही शक्ती खूप मोठी आहे आणि या शक्तीला आपण नक्कीच त्यांच्या चरणाशी जाऊन आपण त्यांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद आपण म्हणले पाहिजे. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच असते
आणि स्वामी शक्ती तुमच्यावर कृपा करणारच आहे हे मात्र निश्चित. म्हणून जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत मात्र तुम्हाला बदलायला लागेल. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, आपली ते मुळं कधीच बदलत नाही. म्हणून तुमची पद्धत बदला, पण तुमचं ध्येय ते एकच असलं पाहिजे. आणि त्याला मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत देखील करू शकता. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं ना की त्याला पुण्य कमवण्याची आणि चैत्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. कारण त्याचं मन हे निर्मळ असतं आणि प्रत्येक व्यक्तीसोबत तो सारखाच व्यवहार करत असतो. म्हणून आपले मन किती स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात. आणि तुम्हाला ते अंतर्मन फक्त चांगलं ठेवायचंय. बाहेरून माणूस कसाही दिसला पण आतून जर तो खराब असला तर त्याला काही महत्व नसतं. पण तुम्ही बाहेरून कसेही दिसा पण आतून तुम्ही निर्मळ आणि स्वच्छ असाल आणि तुमचं मन अगदी चांगलं असेल तर स्वामी तुम्हाला चांगलीच फळ देणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही धुवांवर कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि सदैव तुम्हाला मदत देखील करणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास जो ठेवेल मी त्याच्या पाठीशी नक्कीच राहील. म्हणून तुम्ही स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून जे दुःख तुमच्या आयुष्यात येतं तेही तुम्ही नक्कीच पचवायला शिका आणि ते पचवलं की सुखाची किंमतही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणून आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ना हे महत्वाचे कधीच नसते. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त तुमच्या आयुष्यात महत्व असणार आहे. आणि तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत ना हे देव बघत असतो आणि त्यातच तुमचं पुण्य हे वाढत जातं. म्हणून एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ना त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच आणि तो होणारच आहे आणि देव त्याचा हिशोब करणारच आहेत. फक्त थोडा उशीर होईल पण नक्कीच होईल. आणि तुमच्यावर जे आता नक्कीच तुम्ही ज्यांच्यावर हसत आहात ना ते तुमच्यावर एक दिवशी नक्कीच हसतील हे मात्र निश्चित. म्हणून वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि कधी आयुष्यात त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहायला शिका आणि त्यांच्या बरोबरीने राहायला शिका, पण त्यांना दगा कधी देऊ नका. म्हणून सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याला त्याला परत भेटतं. जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणतरी रडवेल हे मात्र निश्चित. आणि म्हणून कोणाला कधीही रडू नका आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असे काम तुम्ही नक्कीच करू नका. म्हणून योग्य वेळ आली की तुला योग्य गोष्ट मी देईलच असे स्वामी म्हणतात. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेची गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी स्वामींच्या दरबारात तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणण्यासाठी पण गेले पाहिजे आणि स्वामींना मनापासून तुम्ही धन्यवाद म्हणले पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. म्हणून फक्त संयम ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारं एकही सापडणार नाही आणि ते मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस बाळा. कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही. मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे आणि असणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. आणि फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून जीवन पुढे चालत राहायचं. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा पण एक नातं असं जोडा की जेव्हा हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच उभं असेल आणि तेच नातं तुम्ही जोडलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि त्यामुळे आपण त्यातून चांगला संदेश घ्यायचा आहे आणि स्वामींना आपल्याला काहीतरी करायची नवीन संधी दिली आहे असं आपण त्यातून समजू शकतो. म्हणून स्मरण करताच समोर उभं राहते ते दत्त आहेत आणि जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म स्वामी समर्था तुमच्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आणि आमची नक्कीच स्वामी सेवा तुम्ही नक्कीच स्वीकारा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती नक्कीच मिळू शकत नाही आणि ती निर्माणही होणार नाही. म्हणून भगवंताची कृपा ही असावीच लागते आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल आणि याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढत असतं हे मात्र निश्चित.
आणि तुमच्याकडे वेळ आहे असं जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधीच कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नसते. त्यामुळे जी वेळ आहे याचा व्यवस्थित उपयोग करून आपण आपल्या कामामध्ये लावला पाहिजे आणि चांगलं काम आपण करत राहिलं पाहिजे. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तर त्याची पूजा मात्र होत असते, हे मात्र निश्चित. म्हणून आपण फक्त देवाचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी मात्र घ्या. आणि आपण काम करताना दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. कारण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल त्यात आपले नक्कीच पुण्य वाया जात असते आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं तुमच्या जगात काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व काही तुम्हाला भेटलं आहे आणि भेटणारच आहे हे मात्र निश्चित. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त कधी तुम्ही राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तही कधी तुम्ही जीवनामध्ये होऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो जो खरा समृद्ध आहे आणि तो जो खरा श्रेष्ठ व्यक्ती असतो हे मात्र निश्चित. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशांनी किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहिजे असल्यास 50 रुपयांच्या आरशातच आपल्याला बघावे लागत असते. म्हणून कधी कोणाची किंमत ही त्याच्या दिसण्यावरून आणि त्याच्या नक्कीच त्याच्या आत्ताच्या परिस्थितीवर ठरवू नका. हाव सोडली की मोह आपला संपणार आहे आणि मोह संपला की आपले दुःख हे सर्वपणे संपणार आहे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच जपल्या पाहिजे आणि त्या जपून ठेवला पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम भोगण्यासाठी नक्कीच आपणही तयार राहायला पाहिजे. कारण आपण दुसऱ्याला दिलेला त्रास कधी ना कधी आपल्या कर्मानुसार आपल्या ओंजळीत पडत असतो. आणि तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरणार नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच आपण जगलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि ते पश्चाताप आपल्याला जीवनभराचा राहून जात असतो. म्हणून दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख हे अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि समाधानही तितकेच मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपले काम आहे आणि ते आपण नाहीसे केलेच पाहिजे. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे आणि एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत आणि इथेच भोगावी लागणार सुद्धा आहेत. म्हणून ती कर्माची फळं नक्कीच तुम्ही चांगली चाखण्यासाठी चांगली फळं आणि चांगली कामं तुम्हाला करायला लागतील तेव्हाच ती चांगली फळं तुम्हाला भेटतील. म्हणून स्वामी सांगतात रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात तुमच्या शांती निर्माण होऊ शकते. आणि समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे जात असतो आणि पुढे सरकत असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा ते काहीतरी जीवनातून शिकत असतात आणि तो खूप मोलाचा संदेश दुसऱ्यांना देऊन जात असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण खास आणि चांगला बनवू शकतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कुणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शेवटी ते मिळणारही आहे. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे जे असतात तेच आपले नक्कीच चांगले नातेवाईक असतात आणि तेच आपले जवळचे असतात. म्हणून त्यांना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे.
जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे दिसत असतात आणि स्वामी तुम्हाला सगळीकडे दिसताना ते स्वामी तुम्हाला म्हणत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी तुला दर्शन देणारच आहे. म्हणून कधी कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढं समजतात जेवढे त्यांची कुवत असते आणि जेवढं त्यांना समजत असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही आणि जे कधी म्हणलोच नाही. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि त्यांच्या ओंजळीत यश हे पडतही असते. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुम्हीच ठरवलेल्या गोष्टी या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तुम्हाला मेहनत ही चांगल्या प्रकारे करावी लागणार. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव मनापासून देतही असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत जीवन आपले चांगले होऊन जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाईल आणि चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगलं पाहिजे, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणी ते सांगूही शकणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपला आनंद आपण मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका आणि कोणावर रुसायचं पण नाही. हे स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवलं आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना सर्व गोष्टी आपण सांगत जायच्या. म्हणून नाती कधी नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुर्लक्ष केल्याने आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती फक्त तुम्ही प्रेमाने जपत चला. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यात तो एकटा पडूही शकत नाही. स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो आणि तो आंधळा बनवून माणसाला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपल्याला सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सारं विश्व हे ऐकत असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण आयुष्यामध्ये शोधलं पाहिजे आणि आयुष्य खूप तुमचं आनंदात होईल आणि आनंदात निघूनही जाईल. आणि स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये, जे किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग खूप सोपा आणि सोयीस्कर आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि इतके आनंदाने तुम्ही आयुष्य नक्कीच चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न आयुष्यात केले पाहिजे आणि त्यात करण्यात तुम्ही वेळ घालवा. मग तो वेळ तुमचा चांगल्या प्रकारे खर्च होईल, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो आणि त्याला नवीन नवीन अनुभव सुद्धा येत असतात आणि त्या अनुभवातून शिकून तो नवीन कामगिरी आपल्या चांगल्या प्रकारे पार पाडत असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देहासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि निर्मळ मनाने केलेल्या भजनात देव असणारच आहे. म्हणून याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते. म्हणून तुम्ही फक्त मनापासून देवाची भक्ती केली तर तुम्हाला मनापासूनच सर्व काही मिळणार आहे. आणि चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच आयुष्यात संपत नसतो आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच आपल्याला काढावा लागणार आहे आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपली ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते, पण ती सुरुवात तुम्ही चांगल्या रीतीने करायची आणि चांगल्या रीतीने पार पाडायची हे मात्र निश्चित. आणि ती सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडणार तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्टही चांगले मिळणार आहेत. म्हणून देवाऱ्यात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधायला शिका. तुम्हाला देव नक्कीच गवसेल आणि देव एकदा तुम्हाला सापडला की सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे,
जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते. म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीला तपासून न बघण्यापेक्षा आपण फक्त त्यांचे चांगले कर्म बघितले पाहिजे आणि त्याचा विश्वास आपल्यावर हवा. आणि आपण नक्कीच तो विश्वास कधी तोडू नये. आणि त्याला तोडलं तर आपल्या कर्माची फळं आपल्या पदरी ही नक्कीच पडतात. ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी आयुष्यामध्ये संपत नसतो आणि तो प्रत्येक वेळी चांगल्या रीतीने आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, किती मोठे आणि किती छोटे असेनात, तुम्हाला कर्म आणि तुम्हाला देव हे जोडूनच जायला लागल आणि हे पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही स्वामी राया, आणि तुम्ही कधीच काही आम्हाला कमी पडू देत नाही हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. आणि नक्कीच हा व्हिडिओ जो पण बघत असेल त्यासाठी स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना की प्रत्येकाला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, गुरुचरित्र मधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळते. आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फुल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फुल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचा आनंद हा नक्कीच वेगवेगळा असणार आहे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर आपण अतूट विश्वास ठेवला पाहिजे. आणि स्वामींचं वचन आपण नक्कीच ध्यानात घेऊन नक्कीच जीवन चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप घेतील जाणार आहोत आणि भविष्यात काय होईल आणि चिंता न करता आनंदाने आपण वर्तमानात जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नये. भगवंताच्या नामाशिवाय कोणती गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात मात्र पडू नका. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख खूप वाईट असते. ते दुःख आपल्याला भोगायला लागत असते. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा, देवही तुम्हाला माफ करेल आणि तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला नक्कीच मिळवून देईल. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती आशा आणि जिद्दच त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी या कधीच घडत नसतात. त्या चांगल्या गोष्टी आपल्याला घडवायला लागत असतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. नाती ही इलेक्ट्रिक वायर सारखी असतात आणि त्या करंट सारखी असतात. चुकीची जोडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जोडली तर तुमचं आयुष्य पूर्ण प्रकाशमय करून टाकतील. म्हणून तसेच तुम्ही प्रकाशमय करण्यासाठी तुम्ही लोकांचे नक्कीच बोलणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंही बोलणं तुम्ही पूर्णपणे सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या मागे कितीही मोठा पाठिंबा असू द्यात तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय, आणि ते प्रयत्न आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमची कामाची पद्धत तुम्ही बदलली पाहिजे. आणि संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्याच हातात असतं आणि ते त्यालाच करायला लागत असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि करणाऱ्यांसमोर कधी नशीब सुद्धा हारत असतं, ते नशीब सुद्धा त्यांना सर्व काही मिळवून देण्यासाठी मदत करत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ मात्र असते. आणि प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान मात्र भागत नाही आणि ती भागणारही नाही, कारण माणसाला मोह होऊन जातो. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा तुमचा ऐकणारा असतो ना आणि सांगणारा असतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो आणि तेव्हाच ते ज्ञान पुढेही जात असते. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्या यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवतो. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि चांगले यश तुमच्या पदरी नक्कीच पडणार आहे. म्हणून परिस्थिती किती कठीण असली तरी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास ठेवा की तुम्हाला ते यश हे तुमच्याजवळ मिळणार आहे याची शाश्वती तुम्हाला असलीच पाहिजे आणि ते मिळेलच. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला मिळणार देखील आहे. म्हणून सिंह बनून जन्माला आले
तरी स्वतःचे राज्य हे स्वतः मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व राहत नाही आणि ते महत्व नसते सुद्धा. म्हणून मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी जन्मोजन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची. अशी मैत्री असावी मग नक्कीच तुमच्या आयुष्यात, आणि एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचीही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो, तो अगदीच वाढत असतो. म्हणून तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपण संपत असते आणि पूर्णपणे संपून जात असते. म्हणून आयुष्यात काही करून दाखवायचे असेल ना, तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि ती मिळूनच राहते. म्हणून जर तुम्ही नेहमी सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असलात तर मग तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुम्हाला काय काय मिळू शकते. हे भरपूर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतात आणि तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो. म्हणून फक्त तुम्ही तेच जीवन चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. आणि तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करत त्या, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. म्हणून त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग तुम्ही मनापासून करून घ्या. आणि समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. म्हणून वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ घाला. हे स्वप्न फक्त तुमच्यावर आहे. म्हणून जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीही हारत नसतात. म्हणून एकतर जिंकतात किंवा ते काहीतरी आयुष्यातून शिकत असतात. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा. सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते. आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे.
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, हे मात्र तितकंच खरं आहे. फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवत असतात, म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे. यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशी नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसे जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे.
म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल, तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो, एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता, फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला जावा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्या सोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल, हे मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल, हे मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते, हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल, एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही, सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्याही आयुष्यात
हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील, मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय. फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आणि रागीटपणामुळे रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात, एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे, कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी
तुमच्यावर आहे तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. एवढं मात्र निश्चित आहे, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हे तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्की सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंत सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा,
नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्ती समोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे, एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली पण पठ्ठ्यानं भरलं मात्र सोडणं नाही.
तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाऊ, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल. हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे. त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढे सरकून पुढे जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला पुढे नक्की शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.